गुजराती बाग आणि चिंतमनगर, कासाराळी, शहापूर नगर पंचायतच्या काही भागामध्ये त्यामध्ये जी हानी झालेली आहे ती हानी होण्यास कारणीभूत या नदीत भारंगी नदीतील बांधकामं आहेत। आणि याबाबत ज्या 7 तारखेला आम्ही रास्ता रोको केला त्यावेळेला प्रांत साहेबांनी नदीची पाहणी केली आणि त्यांनी मान्य केलं की या बांधकामामुळेच नदीचं पाणी या परिसरात शिरलेलं आहे म्हणून, आणि त्यानुसार आमचा दावा मान्य करून त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना ही बांधकामं हटवण्याचे आदेश दिले। प्रांत गेल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी त्या 2 तासामध्येच JCB लावून बांधकामं हटवण्याची सुरुवात केली, पण तो देखावा होता। नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। भारंगी नदी पात्रातील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी पूरग्रस्तांचे शहापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। भारंगी नदी पूरग्रस्त संघर्ष समिती शहापूर यांनी भारंगी नदी पात्रातील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी आज शहापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणास कळंबे ग्रामपंचायत उपसरपंच अविनाश किरपन, ईश्वर परमार, योगेश देसाई, शेखर आहिराव, स्वाती दसाडे, सुरेखा सोमने, उषा विथे, प्राजक्ता गवळी, कोमल आरज, राहुल विशे, चित्रा बिलवरकर, अलका काळे, जयेश भावसार, शकुंतला कोलते, कला रावळ, जमुना वारगडे, वंदना खंबायत हे सहभागी झाले आहेत। आता आम्ही गुजराती नगर आणि गुजराती बाग म्हणजे ग्रामपंचायत कळंब्यातले जे काही बाधित हे होते पुरामध्ये झालेले ते सर्वजण आज इथं बसलेले आहेत। कारण त्याला असं आहे का 7 जुलैला जो पूर आलेला होता त्यावेळी आम्ही तिकडे सकाळीच उपोषण केलेलं होता, त्याच्यानंतर तिथं धरणं आंदोलन केलं। त्यानंतर आम्हाला प्रांत आलेले होते, त्यांनी पाहणी केली, तहसीलदार होते, त्यानंतर मुख्य अधिकारी होते। त्यांनी प्रांतांनी कलेक्टरांशी बोलून मुख्य अधिकाऱ्यांना शब्द म्हणजे सूचना दिल्या का जे अतिक्रमण आहे ते तुम्ही तोडण्यात यावा। जे समज एक ती वाल जी महत्त्वाची आहे, कारण ती एवढी मोठी वाल केल्यामुळं संपूर्ण पाणी तो ह्याच्यात गुजराती बागेत आणि गुजराती नगरमध्ये आलेला होता। परंतु मुख्य अधिकाऱ्यांनी त्या दिवशी फक्त तात्पुरचा 1-2 खचे ह्याच्याने मारून आणि ते बांधकाम दुसऱ्या दिवशी बघितलं तर पूर्ण बंद केलं। तर आम्ही सर्व मंडळी परत त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं का नाही आता आम्ही ते तोडू शकत नाही, आम्ही जलसंधारणचा बाबा ते काय म्हणजे तांत्रिक जे काय असेल अहवाल तो आल्याशिवाय करणार। तर म्हणलो साहेब तिथं प्रांताने आम्हाला सांगितलेला होता का जलसंधारणचे जे ऑफिसर आहेत ते मुख्य अधिकारी यांनी ताबडतोब त्याचा अहवाल करावा आणि ती कारवाई करावी आणि अर्धी जी काय लेवल होती त्या तिकडची आणि इकडची ती बघून अर्धा बांधकाम तोडावा। परंतु ते बोलतात नाही तसं नाही, ते अहवाल आल्याशिवाय आम्ही तोडणार नाही आणि तो बांधकाम त्यांनी थांबवला। त्यामुळे सर्व उपोषणकर्ते भडकले आणि 2-3 दिवस सतत पाणी येतोय। रोज रात्री 3:30-4 वाजेपर्यंत सर्व लोक जागी असतात घाबरून का कधी पण पाणी येऊ शकतो आणि धोका येऊ शकतो। तर आता सर्वांनी ठरवलं का बाबा आपण उपोषणाला बसायचं आणि जो मुजोर मुख्य अधिकारी आहे जो कलेक्टरचा पण ऐकत नाही आणि म्हणजे जी तोडाला जी भूमिका आहे ती करत नाही, प्लस त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांना आणि प्रांतांनी PWD यांना पण सांगितले की समोरची जी काय गार्डनची हे कठडा तो पण तोडून टाकायला, त्याच्यानंतर जो नदीचा घाट आहे परंतु त्यांनी अर्धवट कामं करून त्यांनी सोडून दिलेली। त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो आहे का जेणेकरून जोपर्यंत पूर्ण तुटत नाही मुख्य अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहे तर त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आता इथं उपोषण करते उठणार नाही। प्रांतांनी या ठिकाणी प्रथम पाहणी अहवाल करून ते भिंत म्हणजे त्याच्यामुळेच या ठिकाणी गुजराती बागेमध्ये पूर आला असं प्रथमदर्शनी त्यांनी निदर्शनात आलं होतं आणि त्याच्यावरच त्यांनी तोडण्याचे आदेश दिले। असे कोणते प्रकार घडले, कोणते राजकीय दबाव आले की त्यामुळे हे काम थांबलेलं? आता ते मुख्य अधिकाऱ्यांनाच माहीत, कारण आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यावेळी जेवढे नगरसेवक होते ते सर्व नगरसेवक त्यांच्या बाजूने उभे होते तिथं आणि ते त्यांची बाजू मांडायला लागले तर बाबा नाही असं होईल तसं, म्हणजे नगरसेवकांचा त्याच्यामध्ये 100% हात आहे आणि त्यांचे अजून कोणी असतील जे कोणी ठेकेदार असतील काय त्यांनी दबावतंत्र करून मुख्य अधिकाऱ्यांना हे काम बंद करायचा दबावतंत्र वापरलेलं आहे। परंतु आम्ही लोकांनी ठरवलेलं आहे जोपर्यंत अनधिकृत बांधकाम जे नदी पात्रातले आहे सर्व ते तुटत नाही, त्याची पूर्ण ऑर्डर काढत नाही तोडाची, त्यानंतर जे कोणी अधिकारी त्याच्यामध्ये सामील असतील त्या अनधिकृत बांधकामाला त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। 7 जुलैच्या रात्री
पहाटेच्या सुमारास जे पाणी आलं भारंगी नदीचं, गुजराती नगर, गुजराती बाग आणि चिंतम नगर, कासाराळी, शहापूर नगर पंचायतच्या काही भागामध्ये त्यामध्ये जी हानी झालेली आहे ती हानी होण्यास कारणीभूत या नदीत भारंगी नदीतील बांधकामं आहेत. आणि याबाबत ज्या 7 तारखेला आम्ही रास्ता रोको केला त्यावेळेला प्रांत साहेबांनी नदीची पाहणी केली आणि त्यांनी मान्य केलं की या बांधकामामुळेच नदीचं पाणी या परिसरात शिरलेलं आहे म्हणून. आणि त्यानुसार आमचा दावा मान्य करून त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना ही बांधकामं हटवण्याचे आदेश दिले. प्रांत गेल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी त्या 2 तासामध्येच JCB लावून बांधकामं हटवण्याची सुरुवात केली. पण तो देखावा होता. 2 दिवसांनी ती कामं थांबवली. म्हणून आम्ही मुख्याधिकाऱ्यांना भेटल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी तातूरमातूर उत्तरं दिली की आम्हाला टेक्निकल सल्ला पाहिजे वगैरे. मग हे टेक्निकल सल्ले त्यांनी आधी का घेतले नाहीत, बांधकामं सुरू करताना का घेतले नाहीत. दुसरी गोष्ट की जलसंधारण विभागाने त्यांना नदीची पूररेषा आणि नदीतील जी बांधकामं करायची त्याबाबत ज्या अटी टाकलेल्या होत्या त्या अटींचं त्यांनी पालन केलं नाही. तर त्याला जबाबदार कोण? ह्या सगळ्या बांधकामाला जलसंधारण अधिकारी देखील जबाबदार आहेत. हे एवढं मोठं काम नदीमध्ये सुरू असताना त्यांच्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक का केली, त्यांनी त्या कामाला आक्षेप का घेतला नाही, असे आमचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे आमची सर्वप्रथम मागणी हीच आहे की गेल्या 40-50 वर्षामध्ये नदीमध्ये बांधकामं नसताना ना कासाराळीत पाणी गेलं, ना मुसलमान मोहल्ल्यात पाणी गेलं, ना गुजराती बागेत पाणी आलं. मग हे जे पाणी आलं ते या बांधकामांमुळेच आलेलं आहे. त्यामुळे ही बांधकामं मुळासकट हटवावीत अशी आमची मागणी आहे. दुसरी मागणी आहे की मुख्याधिकाऱ्यांनी जे नियमबाह्य काम केलेलं आहे त्यांना निलंबित करण्यात यावं आणि त्याची खात्यांतर्गत चौकशी करण्यात यावी. तिसरी आमची मागणी आहे जलसंधारण विभागाने जे दुर्लक्ष केलेलं आहे, नदीत एवढं मोठं बांधकाम होत असताना त्या डेप्युटी इंजिनियरला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला आणि इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर या सगळ्यांची खात्यांमार्फत चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. आणि जे नुकसान झालेलं आहे आमचं नागरिकांचं, त्या सगळ्या नागरिकांना चांगली भरपाई शासनाकडे मिळावी अशी आमच्या 4 प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी आम्ही आंदोलनाला, उपोषणाला बसलेलो आहोत आणि त्या लेखी स्वरूपात आम्हाला त्याबाबत आश्वासन मिळाल्याशिवाय, ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही उपोषण थांबवणार नाही. ह्या नदीपात्रामध्ये कळंबे गुजराती बाग ही वस्ती ही गेल्या 35-40 वर्षापासून ती अस्तित्वात आहे. असं असताना कधी इतक्या 45 वर्षात कधी पाणी भरलं नाही. आताच पाणी काय भरलं याचं कारण की हे नदीपात्राची बांधकामं. तर ह्या नदीच्या पुरामुळे जी कंपाऊंड वाहून गेलेत ते कंपाऊंड बांधकाम करण्यासाठी ती वॉल आम्ही साहेबांनी मंजूर केलेली आहे. म्हणजे हे आधीपासून तुमची मागणी होती असं? हो, आमची आधीच मागणी होती. माझ्या इलेक्शनच्या अजेंड्यामध्येच मी जे काय कामं करणार, विकास कामं करणार, त्यामध्ये माझा तो अजेंडा होता माझा की मी ही सर्वोच्च भिंत बांधणार म्हणून. आणि ती सर्वोच्च भिंत फक्त जमिनीच्या लेवलने बांधणार होतो आम्ही. आता तुम्ही बांधकाम बघितलं आमच्या हद्दीमध्ये तर तुम्हाला जमिनीच्या लेवलची बांधकाम असतील, त्यावरती 1-2 फूट त्यावरती बांधकामं नाहीत. पण त्याच पलीकडे शहापूर नगर पंचायतने 25 फुटाची वॉल बांधलेली आहे आणि त्या वॉलमुळेच हे महापूर आलेला आहे. असतील इंजिनियर असतील आणि तांत्रिक सल्लागार असतील आणि जलसंधारण विभाग यांच्या सगळ्यांवर कठोर कारवाई करावी, यांना निलंबित करण्यात यावं ही आमची मागणी आहे. आपण ग्रामपंचायत सदस्य आहात आणि आपण हे जे अनधिकृत बांधकाम जे याच्यात चाललेलं आहे सर्व नदीपात्रात त्याबाबत आपण विरोधी केला होता. काय झालं याचं? आम्ही सर्वप्रथम तर 13/2/2024 रोजी तहसीलदार मॅडमांना पहिलं पत्र दिलं होतं आणि त्यानंतर नगरपंचायतला 15/2/2024 रोजी दुसरं पत्र दिलं होतं. तरी त्यांनी कुठल्याही प्रकारची त्यावेळेस काहीच कारवाई केलेली नव्हती. आणि त्या दिवशी माझे मिस्टर जाऊन त्यांना इंजिनियर स्वतः येऊन तिथे बांधकाम बघितलं होतं त्यांनी संध्याकाळी. ते बोलले आम्ही लवकरात लवकर त्यावर कारवाई काहीतरी करू, पण त्यांनी तिथेही कुठल्याही प्रकारची काहीच कारवाई केलेली नाही आहे. आणि ज्या 7 तारखेला पहाटे जो पूर आला त्यामध्ये गुजराती बागेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं लोकांचं. कुठल्याहीच प्रकारचं त्यांच्याकडे अन्नधान्य, कपडे काहीच राहिलेलं नव्हतं. आणि तसं बघायला गेलं तर आज एवढी लोक उपोषणाला बसलेत, काहीतरी त्यांच्या मागण्या आहेत त्या त्यांनी लवकरात लवकर पूर्ण कराव्या एवढंच म्हणणं आहे. आणि एवढी मोठी जी वॉल नदीपात्रामध्ये त्यांनी बांधली आहे तर ती लवकरात लवकर तोडावी एवढंच मागणं आहे सगळ्यांचं. बस. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.